मालेगावातील गिरणा नदीत अडकलेल्या मच्छीमारांची 15 तासांनंतर सुखरूप सुटका, लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य. दोन वर्षांनंतर गोदावरीला आलेला पूर अजूनही कायम, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी गेलं. नदीकाठच्या लोकांना सतर्क रहा अशा सूचना. सोलापूरची तहान भागवणारं उजनी धरण 100% भरलं. धरणातून 80,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना. नाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे जायकवाडीत पाण्याची आवक वाढली. धरणात आतापर्यंत 8 महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा. अमेरिकेतल्या मंदीच्या भीतीनं जगभरातल्या शेअर बाजारात पडझड. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 2,500 अंकांनी पडला. जपान आणि कोरियामध्येही सर्किट लावावं लागलं. राज ठाकरेंना अटक करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी. परप्रांतीयांबाबतचं राज ठाकरेंचं वक्तव्य समाज दुभंगवणारं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंकडून पुनरुच्चार. तर राज्यामध्ये मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घ्यावी, राज ठाकरेंचं वक्तव्य. आगामी विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवार जाहीर. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी. भाजपच्या समर्जित घाटगेंना शरद पवार गटानं संपर्क साधल्याची माहिती. कागलमधून हसन मुश्रीफांविरोधात समर्जित घाटगेंची चाचपणी सुरू असल्याची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची राजकीय निवृत्ती. पुतण्या जयसिंग सोळंकेची राजकीय वारसदार म्हणून घोषणा. लाडकी बहीण योजनेला दिलेलं आव्हान कोर्टानं फेटाळलं. सरकारच्या धोरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार. फडणवीसांसोबतच्या डीलनुसार परमवीर सिंग यांनी 100 कोटींचा आरोप केल्याचा अनिल देशमुखांचा दावा. चांदीवाल आयोगाचा अहवाल प्रकाशित करण्याची मागणी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज कांस्य पदकासाठी लढत. मलेशियाच्या ली झी जियाशी सामना होणार. आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.